हाक मारली भक्ताने तर स्वामी धावून येतात. अंधारलेल्या आयुष्यात प्रकाशाचे किरण होऊन उभे राहतात. जगात कोणीही सोबत नसलं तरी घाबरण्याचं कारण नाही. कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे शब्द नेहमी सोबत असतात. मंडळी, ही गोष्ट आहे पुण्याच्या एका कुटुंबाची. कुटुंब एकदम आनंदी राहत होते, एकमेकांशी आनंदाने राहत होते. परंतु काळाला काही ते पाहवले नाही. अचानक एका रात्री काळ सुकावला. घरातील कर्त्या पुरुषाला म्हणजेच दादांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मध्यरात्रीची वेळ, आजूबाजूला सामसूम. दवाखान्यात नेईपर्यंत त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. संपूर्ण कुटुंब घाबरले होते. काय करावं हे कोणालाच सुचत नव्हतं. काळाने आनंदी कुटुंबावर असा अचानक घाला घातला होता. दादांची प्रकृती खूपच चिंताजनक झाली होती. डॉक्टरांनी दादांना ICUमध्ये घेतले होते. ICUमध्ये बाहेर संपूर्ण कुटुंब रडत होते. डॉक्टरांनी सांगितलं, परिस्थिती खूप गंभीर आहे. आम्ही आमचे प्रयत्न करतोय, पण आता फक्त चमत्कारच त्यांना वाचवू शकतो. दादांच्या पत्नीने, जी स्वामींची निस्सीम भक्त होत्या, त्यांनी आपल्या पर्समधून स्वामींचा अंगारा काढला. नकळत त्यांनी तो अंगारा दादांच्या कपाळाला लावला आणि मनात फक्त एकच ठाऊ फोडला, स्वामी, तुम्हीच आता माझे रक्षण करते आहात. भिवू नकोस म्हणाला होतात ना, मग आता पाठीशी उभे राहा. ICUमध्ये मशीनची टिकटिक वाढत होती. डॉक्टर व पूर्ण स्टाफ काळजीत होता आणि इथे बाहेर दादांचं कुटुंबही काळजीत होतं. बाहेर दादांची पत्नी, जी निस्सीम स्वामी भक्त होती, तिने स्वामींचा मंत्र म्हणण्यास सुरू केलं होतं. तिचं मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे बोलणं चालूच होतं. तिचा स्वामींवर पूर्ण विश्वास होता. स्वामी आपल्या भक्तांसाठीच धावून येतात हे तिला माहीत होतं. त्यामुळे ती घाबरत नव्हती. तिने फक्त स्वामींचं नामस्मरण चालू ठेवलं होतं. तिला माहीत होतं की स्वामी काहीतरी चमत्कार करतील आणि आपले पती व्यवस्थित बाहेर पडतील. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्रघोष तिचा चालूच होता. तिला स्वामींवर पूर्ण विश्वास होता. अचानक सोनेरी प्रकाश तिथे पसरला. साक्षात स्वामी माऊली तिथे प्रकट झाली आणि चमत्कार घडला. ज्यांच्या हृदयाचे टोके मंदावले होते त्यांच्या प्रकृतीत अचानक सुधारणा होऊ लागली. डॉक्टरांनाही कळेना की हे कसं शक्य आहे. त्याच रात्री दादांना एक स्वप्न पडलं. स्वप्नात एक आजान बाहुमूर्ती, डोक्यावर टोपी आणि अंगावर कफनी असलेले एक महाराज त्यांच्या उशाशी बसले होते. त्यांनी दादांच्या छातीवर हात ठेवला आणि म्हणाले, वेड्या, घाबरतोस काय? मी आहे ना तुझ्या पाठीशी. अजून तुझं कार्य संपलेलं नाही. बेशुद्ध अवस्थेतही दादा हसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक निस्सीम भक्ती दिसत होती. डॉक्टरांनाही आश्चर्य वाटत होते आणि दादांचा चेहरा एकदम तेजोमय झाला. डॉक्टरांना काही समजेना की हे काय घडत आहे. डॉक्टरही एकमेकांकडे अवाक होऊन पाहू लागले. त्यांनाही काही समजेना की दादांचे टोके एवढे मंदावले होते, त्यात अचानक कशी सुधारणा झाली. जी डॉक्टरांच्या अभ्यासात अशक्य गोष्ट होती ती कशी शक्य झाली. डॉक्टरांनाही काही सुचेना. ही सगळी कृपा आपल्या स्वामी माऊलींची होती. तर्क जिथे संपतो तिथे स्वामींची लीला सुरू होते.
अशक्य शक्य होतं जेव्हा स्वामींची कृपादृष्टी पडते. आजची कथा केवळ एक अनुभव नाही, तर स्वामींच्या अस्तित्वाचा जिवंत पुरावा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी दादा पूर्णपणे शुद्धीवर आले होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंब खूप आनंदी झाले होते, खुश झाले होते. दादांच्या पत्नीचा तर आनंद गगनात मावत नव्हता. तिला पूर्ण कल्पना होती की हे सर्व स्वामींच्या आशीर्वादानेच घडलं आहे. जेव्हा दादांनी त्यांचे स्वप्न आपल्या पत्नीला सांगितले, तेव्हा दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. कारण त्यांच्या पत्नीने नेमकं त्याच वेळी स्वामींसमोर तारक मंत्र वाचायला सुरुवात केली होती. हा निव्वळ योगायोग नव्हता, तर ती स्वामींची दौड होती आपल्या भक्तांसाठी. निशंक होईल रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूते स्मर्तृगामी, अशक्य शक्य करतील स्वामी. कपाळी लावला अंगारा, तर संकटाचा होतो निचरा, स्वामींचे नाव घेताच सुखाचा फुटतो झरा. बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हाक मारली भक्ताने तर स्वामी धावून येतात. अंधारलेल्या आयुष्यात प्रकाशाची किरणं होऊन उभे राहतात. जगात कोणीही सोबत नसले तरी घाबरण्याचं कारण नाही, कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे शब्द नेहमी सोबत असतात. स्वामी आशीर्वादाची ही कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.